वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये एक निवेदन केलं आणि पेट्रोलमध्ये E20 इथेनॉल मिक्स करायचं. तर त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की आपला देश हा स्वयंपूर्ण आपल्याला करायचा आहे, आत्मनिर्भर करायचा आहे आणि आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्याला पेट्रोलमध्ये E20 पेट्रोल हे म्हणजे आपल्याला त्यामध्ये घालावं, मिक्स करावं लागणार आहे. कारण आपल्याला जे खनिज तेल आहे ते परदेशातून मागवावं लागतं आणि परदेशातून मागवल्यानंतर आपल्याला त्याचा खूप मोठा खर्च येतो आणि हे परदेशातून आयात केल्यामुळं आपल्या अर्थव्यवस्थेवर भारताच्या खूप मोठा ताण पडतो आणि म्हणून भारताला आत्मनिर्भर करायचं असेल तर आपल्याला हे E20 इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या चालवल्या पाहिजेत, असं त्यांनी एक वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी कोणीतरी या संदर्भामध्ये गाड्यांचे काही व्हिडिओ काढले होते. तर त्या संदर्भामध्ये त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि कोर्टाने सांगितलं की जर समजा तुमच्या विरुद्ध जर कोणी काही टीका केली असेल, म्हणजे असत्य अशी जर असेल, तर त्याविरुद्ध तुम्ही दिवाणी खटला चालवू शकता, असंही त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु वस्तुस्थिती जर आपण बघितलं, आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून बघितलं, तर आपण ज्या गाड्या तयार करतो त्या शुद्ध पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या आहेत आणि आता दुसऱ्या ज्या गाड्या आता नवीन कंपनी तयार करतात तर त्या CNGवर चालणाऱ्या गाड्या आहेत. म्हणजे फक्त आणि पण इथेनॉल 20 किंवा 30 किंवा इतर तुम्ही काय 80%, 40%, 20% काय जे इथेनॉल त्यामध्ये मिक्स करणार, तर त्यावर चालणाऱ्या गाड्यांचं उत्पादन अद्यापपर्यंत केलेलं नाही आहे. आता त्यांनी काय सांगितलं लोकसभेमध्ये की ज्या 2015 पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी म्हणजे मायलेज कमी होऊ शकतं आणि त्याबरोबर त्यांचे जे आपले जे पार्ट आहेत, म्हणजे जे त्या रबरापासून बनवले आहेत, तर त्या पार्टवर थोडासा परिणाम होऊ शकतो आणि ते पार्ट खराब होण्याची शक्यता म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, असंही त्यांनी मान्य केलं. पण त्यांनी असंही सांगितलं की यामुळे पेट्रोल जर समजा पेट्रोलची गाडी चालवती आणि ह्या गाडीमध्ये तुम्हाला जे मायलेज मिळत असतं, समजा कोणाला 15 मिळते, कोणाला 20 मिळते, तर हे मायलेज हे केवळ इथेनॉल मिक्स पेट्रोलमुळं नसून गाडी चालवण्याची पद्धत, त्यानंतर गाडीतली हवा, त्यानंतर गाडीचं इंजिन, त्यानंतर गाडीमध्ये असणारं वजन, म्हणजे गाडीमध्ये तुम्ही 4-4, 5-5 लोक बसले किंवा जास्त बसले तर त्यामध्ये आणि गाडी चालवण्याचा ड्रायव्हरची जी युक्ती, तो किती स्पीडने चालवतो, कशा पद्धतीने चालवतो, तर त्यावरही हे मायलेज अवलंबून असतं, असं त्यांनी सफाईदार भाषण लोकसभेमध्ये केलं. आता यामध्ये जरी त्यांचं म्हणणं त्यांनी जरी सांगितलेलं असलं तरी E20 आक्रोश पार्टी म्हणून भारतामध्ये एक इंस्टाग्रामवर आपली पार्टी उदयास आली आणि त्याचे काही हजारो फॉलोअर्स निर्माण झाले. म्हणजे याचा अर्थ हे घोडं कुठंतरी पेंड खातं आणि हे घोडं कुठं पेंड खातं, कारण लोक म्हणतात की आमचं जे मायलेज आहे ते कमी झालेलं आहे, गाड्यांचं नुकसान होतं, असं लोक म्हणतात आणि मंत्री म्हणतात असं काही होत नाही, अशी एकतरी गाडी असेल तर ती तुम्ही आणून दाखवा. म्हणजे यामध्ये खरं काय खोटं काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत म्हणजे तपासणी करणाऱ्या, त्यांचाही दाखला या नितीन गडकरी रस्ते मंत्री यांनी दिलेला आहे की खूप आम्ही तपासणी केली. E20 इथेनॉल जर पेट्रोलमध्ये मिक्स केलं तर त्यामधून कोणताही गाड्यांचा तोटा होऊ शकत नाही, फक्त थोडंसं नुकसान होऊ शकतं. कुठलं ते रबर जे पूर्वी वापरलेलं असेल त्यामध्येच, एवढाच त्यांचं म्हणणं आहे, बाकीचं दुसरं काही नाही आहे. तर कदाचित हे दोघांचे म्हणणं आपापल्या जागेवर जर बघितलं तर ते खरं आहे. परंतु यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आला राजकारणाचा की आता गडकरींनी राजीनामा द्यावा. बरं, राजीनामा देण्याची कारणं जर त्यांनी सांगितलेली आहेत तर त्यांची जी कारणं आहेत की हे खड्डे मंत्री म्हणून एका खासदारांनी
आमदारांनी त्याचा उल्लेख केला की हे नितीन गडकरी हे खड्डे मंत्री आहेत. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर राजकीय टीका करण्याची जी पद्धत आहे ती फार वेगळ्या पद्धतीची आहे. तसं जर बघितलं तर गडकरीच्या काळामध्ये रस्ते चांगले झालेले आहेत असं काही नाही आहे, परंतु हे शहरामधील रस्ते, त्यानंतर इतर काही ग्रामीण भागातील रस्ते मात्र हे सारखे उखडतात आणि त्यावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई केली जात नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मध्यंतरीच नाशिकमधील रस्ते, पुण्यातील रस्ते, मुंबईचे रस्ते, मुंबई गोवा महामार्ग तो सारखा एकंदरीत म्हणजे उखडला जातो आहे, खड्डे पडत जातात. तसेच एक अहिल्यानगर मनमाड हा मार्ग हा 4 कॉन्ट्रॅक्टर बदलले तरी अद्याप हा मार्ग काही तयार होत नाही आहे. लोकांच्या नशिबी आहे तेच आहे. बरं, या महामार्गावर जर समजलं मनमाडचा आमदार खासदार आहे, त्यानंतर शिर्डीचा खासदार आमदार आहे, कोपरगावचा आमदार नवीनच झालेला आहे त्यामध्ये, त्यानंतर येवल्याचा आमदार आहेत म्हणजे मोठा छगन भुजबळ काय, आणि त्यानंतर विवेक कोले काय, त्यानंतर एक म्हणजे अशा पद्धतीने शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आहेत काय, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, त्यानंतर अहिल्यानगरचे आमदार, म्हणजे अशा पद्धतीने जर आपण बघितलं किंवा खासदार जर बघितलं दक्षिणेचे खासदार, तर हे सगळे जर बघितले तर हे लोक ह्या नगर मनमाड रस्त्यासंदर्भामध्ये काही बोलत नाहीत, काहीच नाही, काम चालू होतं आणि कॉन्ट्रॅक्टर पळून जातो. असं गडकरींनी मागच्या वेळेस विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये एक वक्तव्य केलं होतं. तर हा जो प्रकार आहे एकंदरीत रस्त्यांचा, की दुसरा एक पुणे नाशिक महामार्ग आहे किंवा इतर जे महामार्ग आहेत म्हणजे महाराष्ट्रातील, तर यांच्या स्थिती काही व्यवस्थित नाही. साध्या पावसामध्ये सुद्धा हे रस्ते एकदम खराब होऊन जातात. मग आता याला पर्याय काय? याला पर्याय म्हणजे अद्यापपर्यंत ह्या कायदाच झालेला नाही, जबाबदारीचा कायदा, की ज्यांनी हा रस्ता तयार केला त्यांच्यावर ती जबाबदारी आली पाहिजे. आणि त्या रस्त्यावरून समजा एक कॉन्ट्रॅक्टर दिलं तर ही 10 वर्ष त्यांची हमी घेण्यात आली पाहिजे. तसं काही करीत नाहीत. नगरसेवक पण त्याच्यामध्येच हे करत असतात किंवा त्यानंतर आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत वगैरे सगळेच. हे काही लोक म्हणतात की हे लोक टक्केवारी घेतात. आता टक्केवारी घ्यायची म्हटल्यानंतर रस्त्याची दुर्दशा, फक्त वाळू आणि थोडी सिमेंट पातळ एक अर्ध्या फुटाचा थर टाकायचा, त्यामध्ये सिमेंटाचं प्रमाणही कमी, शिवाय वाळूचं प्रमाण कमी, वाळू तर मिळतं नाही, मग खडे असे कसं तरी टाकायचे आणि त्यावर काहीच न करता काही सिमेंट वगैरे थोडंसं फिसकाटायचं आणि एखादी कार किंवा एखादा मोठा ट्रक जर गेला आणि तिथंच समजा रुतला तर मग रस्त्याची वाट लागणं काही विशेष नाही आहे. तर आता ह्या प्रमाणामध्ये हा रस्त्याचा प्रश्न जरी तुम्ही जाळं मोठं उभारत असले तरी रस्ते सुस्थितीत का करत नाहीत हा एक महत्त्वाचा मुद्दा. की रस्त्याची 50 वर्षाची गॅरंटी घ्या, 100 वर्षाची गॅरंटी घ्या. कारण एक पुण्यामधील एक रस्ता जंगली महाराज रोड म्हणून आहे, तो जर केला तो 100 वर्ष अद्याप झाले तरी त्या 100 वर्षामध्ये त्या रस्त्याला काहीच होत नाही. अनेक मोठमोठे पावसाळे त्यांनी पाहिले, उन्हाळे पावले, हिवाळे पाहिले, परंतु तो रस्त्यामध्ये अद्याप एकही खड्डा झालेला नाही आहे. उलट कॉर्पोरेशनने जे खड्डे बळच खोदलेले आहेत तेथे मात्र अद्यापपर्यंत परत खड्डे पडत आहेत. तर अशा संदर्भामध्ये आता E20 पेट्रोलचा जो प्रश्न आहे तो असाच चिघळत जर राहिला तर मग गडकरींना कदाचित त्याच्या संदर्भामध्ये वेगळं काही करावं लागेल. कारण हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रत्येक वेळेस नवीन हे केलं जातं की आम्ही हा एक मार्ग करू, तो एक मार्ग करू. प्रत्यक्षामध्ये काही नुसत्याच घोषणा करतात आणि मार्ग काही होतच नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आता यावर म्हणजे E20 पेट्रोलच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते आता लोक घेतील. आणि त्यांनी असे सांगितलं की E20 ज्यांना वापरायचं त्यांच्यासाठी वेगळा पेट्रोल पंप द्या आणि शुद्ध पेट्रोलसाठी एक वेगळा पेट्रोल पंप द्या. बघू सरकार काय करतं ते. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात, म्हणजे मराठी लोक. आणि या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून
आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.